आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मामा तुम्ही इथे? का आता तुझ्या रूम मध्ये यायला आम्हाला परमिशन घ्यावी लागणार आहे? नाही मामा, पण तुम्ही असं का बोलताय? आम्ही तुझ्याशी बोलतोय हेच खूप आहे, कारण तू जे काही वागलायस ना त्यानंतर खरं तर आम्ही तुझ्याशी बोलायलाच नको. मामा मी काय केलंय आणि तुम्ही असं तोडून का बोलतायत? आम्ही तोडून बोलतोय? तोडलायस तू. आमचा विश्वास, आमचा शब्द, आमचं मन. मामा यस अक्षय, आजपर्यंत आम्हाला वाटत होतं आमचा अक्षय आमचा शब्द कधी पडू देणार नाही, आमच्या रेप्युटेशनला कधी धक्का लागू देणार नाही, कारण त्याचं आमच्यावर खूप प्रेम आहे. पण नाही, यातली प्रत्येक गोष्ट खोटी आहे हे आज तू प्रूव्ह केलंयस. मामा मला काहीच कळत नाही. प्लीज तुम्ही स्पष्ट काय ते सांगा मला. आणखीन स्पष्ट ऐकायचंय? लवली. शनाया आणि तुझी डिनर डेट होती ना, कॅन्सल झाली ती म्हणे. तू कॅन्सल केलीस ना? डोंट लाय. आमच्याशी खोटं बोलायचं नाही अक्षय. आम्हाला माहितीये तूच ती कॅन्सल केलीस. डू यू रिअलाइज त्यामुळे शनाया किती अपसेट झाली? ती अपसेट आहे तर मी काय करू? काय करू म्हणजे? शनाया अपसेट आहे म्हणून तिची आई अपसेट आहे. मोनिशा आमची मैत्रीण, तिला अपसेट करणं आम्हाला परवडणार नाहीये अक्षय. अँड डू यू नो, मोनिशाचा गैरसमज झालाय की तुला शनायाशी लग्नच करायचं नाहीये. गैरसमज नाही मामा, त्यांचा समज करेक्ट आहे. What? मला शनायाशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. हे आता बोलून काहीच होणार नाहीये. आम्हाला फरक पडणार नाहीये अक्षय, कारण मोनिशाला शब्द देताना आम्ही तुला विचारलं होतं. डू यू रिमेंबर? हो मम्मा, तू म्हणशील तसं करू, राईट? आता यू कॅन्ट बॅक आउट. आता मागे फिरता येणार नाही. मामा पण आम्ही तुझं ऐकायला आलेलो नाही. आम्ही तुला आमचा डिसिजन सांगायला आलो. आणि आता शनायाबरोबर शॉपिंगला जायचं. आम्ही मोनिशाला शब्द दिलाय आणि आता आमचा शब्द पडू द्यायचा नाही. डू यू अंडरस्टँड अक्षय? यू बेटर अंडरस्टँड. ओ वडापाव, किती दिवसांनी वडापाव खायची इच्छा झाली आहे. रोज रोज तेच टिपिकल खाणं खाऊन इतका कंटाळा आलाय ना. सँडविच, पिझ्झा, पास्ता, डाएट फूड. इनफ इज इनफ. आज मी वडापाव खायलाच हवा आणि श्रावसाठी पण एक घेऊन जायला हवा. लेट्स गो आराध्या. वाव, किती दिवसांनी वडापाव खाते मी. श्राव हवी होती. अनुष्का? नाही नाही, भास होत असेल मला. अरे नाही, ही तर अनुष्काच आहे. मग ही असं रस्त्यावर काहीतरी खाते. स्ट्रेंज. सावकाश सावकाश, पाणी पाणी द्या पटकन. हे घ्या घ्या, प्या प्या, पाणी प्या. सावकाश सावकाश.
म्हणून हे असं रस्त्यावर वडापाव वगैरे खायचा नसतो, मग असा ठसका लागतो. ओ मिस्टर ॲडवायझर, मला तुमच्या ॲडवाईसची गरज नाहीये. मला माझा वडापाव एन्जॉय करू द्या प्लीज. अहो हेल्थ साठी चांगला नसतो तो. अच्छा, डॉक्टर पण आहात तुम्ही. नाईस. किती ॲरोगंट आहात हो तुम्ही. एवढ्या मोठ्या बिझनेस विमेन हे असं रस्त्यावर उभा राहून गाडीवरचा वडापाव खाताय, कसं दिसतं ते? सॉरी हा, सॉरी सासूबाई. मस्करी सुचते तुम्हाला? अहो सिरियसली सांगतोय मी, तब्येतीसाठी चांगला नसतो तो. अच्छा, चांगला नसतो. मग कधी खाल्लाय तुम्ही वडापाव? किती भारी असतो वडापाव माहितीये तुम्हाला? एक मिनिट, तुमच्या चेहऱ्याकडे बघून वाटतंय वडापाव तुम्ही कधी ट्राय केलाच नसेल. आता करायला पाहिजे. अहो, दादा अहो, एक वडापाव द्या. काय करायला एक पाहिजे? मिनिट दादा, एक वडापाव द्या आणि 2 पार्सल करून ठेवा. अहो नकोय मला. अहो आधी खाऊन तर बघा. मी हे असलं अनहायजेनिक काही खात नसतो, मला नकोय. आधी खाऊन तर बघा, खाल्ल्यावर मग हे सगळं लेक्चर द्या. ॲडवायझर, डॉक्टर सगळे चालेल. काहीच प्रॉब्लेम नाही. एन्जॉय. कसा वाटला वडापाव? हे घ्या. तिखट खायची सवय नाहीये वाटतं. मी आता जे जे काही म्हणालो ना ते सगळं करेक्ट असलं. हे टेस्टी आहे हो, खूप भारी आहे. हो, नाईस. आवडलाय तर एन्जॉय. मिस्टर शेस, मला ऍक्च्युली इशिताच्या बुटीकला जायचंय. तुम्ही खा तुमचा वडापाव, एन्जॉय करा. अहो थांबा थोडा वेळ. अहो लागेल तुम्हाला तिखट लागलं तर. अहो थांबा तरी, खाऊन तरी होऊ द्या. अहो अनुष्काजी पैसे देतो मी, राहू द्या. दिलेत मी. अहो थांबा, माझं खाऊन होईपर्यंत तरी थांबा. नाही मला वेळ नाहीये. एन्जॉय युअर वडापाव. सी यू. सी यू.